वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रो, सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 7मध्ये आपण पोचलेलो आहोत. तर 7मध्ये जाताना आपण बघूया, एक दोन क्वेश्चनचं मला आन्सर करताय की सेलची डिस्कवरी कोण केली. हू डिस्कवर सेल म्हणूया आपण. हू डिस्कवर सेल. सेलची डिस्कवरी कोण केली हा क्वेश्चन सांगा. लिव्हिंग सेल कोण पाहिला फर्स्ट टाइम. लाईव्ह सेल कोण पाहिला हे आन्सर करायचे. सेकंड वन आहे न्यूक्लियस. हू डिस्कवर न्यूक्लियस हे आम्हाला सांगायचं आहे. चला ठीक आहे की नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण. प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक. आम्हाला माहीत झालं आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, DNA मध्ये त्याच हिस्टॉन प्रोटीन नाही आहे, बरोबर आहे. त्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये 70S रायबोझोम आहे. पण यूकॅरियोटिकमध्ये यूचा अर्थ वेल डेव्हलप. आपण असं म्हणूया, यू म्हणजे न्यू, वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे तो काय आहे, वेल डेव्हलप न्यूक्लियस. तर काय दिलं बघा की न्यूक्लियसमध्ये काय दिलेलं बघा आपल्याला. तर यूकॅरियोटिक, जरा ब्रॉड करूया आपण, एक मिनटं असं करूया आपण, थोडंसं ब्रॉडली करूया. दिसतंय ओके, जास्त आले. तर काय दिसायला बघा की यूकॅरियोटिकमध्ये द यूकॅरियोटिक इन्क्लूड प्रोटिस्टा, प्लांट, ॲनिमल अँड फंजाई. पहिला MCQ. यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रोटिस्टा युनिसेल आहे, लक्षात ठेवा. काय आहे, युनिसेल आहे. आणि प्लांट, ॲनिमल, फंजाई मल्टीसेल आहे. मग युनिसेल यूकॅरियोटिक, प्रोटिस्टा, मल्टीसेल यूकॅरियोटिक, प्लांट, ॲनिमल अँड फंजाई. यूकॅरियोटिक सेल देअर इज द एक्सटेन्सिव्ह compartmentalization of cytoplasm through the presence of membrane bounded organelles. याचा अर्थ काय बघा की यूकॅरियोटिकमध्ये तुम्हाला कंपार्टलायझेशन पाहायला मिळते. कंपार्टलायझेशनचा अर्थ काय आहे, समजा मी या ठिकाणी एक रूम घेतली, एक आपलं हाऊस आहे, हे घर आहे आपलं. हां, बाहेरून असं दिसतंय, हे आमचं सर्वांचं घर आहे. पण ह्या घराची मी बाउंड्री अशी तयार केली, समजा हे आतनं विचार केला, ही 4 भिंती आहेत. 4 भिंत्या म्हणजे आपलं घर. आणि ह्यामध्ये आपण काय करतोय बघा की इथं आपण तयार केलं, हॉल तयार केला, बरोबर आहे. 2 भिंत्या गाठल्या. इथं आम्ही काय केलं, एवढ्या भागामध्ये आम्ही किचन तयार केलं, बरोबर आहे, किचन तयार केलं. त्यानंतर ह्या भागामध्ये आम्ही थोड्या भागामध्ये की भिंत टाकली आणि वॉशरूम तयार केलं. त्यानंतर एवढ्या भागामध्ये आम्ही काय केलं, एवढ्या भागामध्ये बेडरूम तयार केलं. हे कसं तयार केलं, तर समजा की ही जी काही ब्ल्यू कलर आहे, ही जी ब्ल्यू कलर आहे, आपण म्हटलं सेल मेम्ब्रेन. काय म्हटलं आपण, सेल मेम्ब्रेन. आणि सेल मेम्ब्रेनच्या आत तुम्ही काय केलं आहे, डिफरंट या ठिकाणी मेम्ब्रेन आल्यात. अशा मेम्ब्रेन आल्या तुमच्याकडे, डिफरंट मेम्ब्रेन दिसाले तुम्हाला सेल मेम्ब्रेनमध्ये. असं वेगवेगळे डिफरन्स बघा, हे जे मेम्ब्रेन वेगळे आहे, हा भाग वेगळा, हा भाग वेगळा, हा भाग वेगळा, ह्याला म्हणायचं कंपार्टलायझेशन. मग आता प्रश्न येणार, कंपार्टलायझेशन कोणत्या सेलमध्ये पाहायला मिळणार. ऑप्शन आहे प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. तुम्ही सांगा. हां, बरोबर आहे सर. काय असणार, यूकॅरियोटिकमध्ये कंपार्टलायझेशन पाहायला मिळते, बरोबर आहे. यूकॅरियोटिकमध्ये कंपार्टलायझेशन पाहायला मिळते. समजलं.
चला ठीक आहे. इन युकॅरियोटिक सेल देअर एक्सटेन्सिव्ह कंपार्टलायझेशन ऑफ सायटोप्लाझम थ्रू प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनल्स. ओके, हे पॉईंट समजला. युकॅरियोटिक सेल प्रोसेस ऑर्गनायझड न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर इन्व्हॉल्व. प्रोकॅरियोटिकमध्ये जो काही न्यूक्लियस होता त्याला जिनोपोर, न्यूक्लॉइड, बॅक्टेरियल जिनोम असं शब्द वापरलं होतं, बरोबर आहे की नाही. परंतु त्याला मेम्ब्रेन नव्हते, न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन नव्हते. पण युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, म्हणजे ज्याकडं DNA आहे प्लस हिस्टॉन प्रोटीन. तुम्ही म्हणणार हिस्टॉन प्रोटीनचा उपयोग कायला? DNA प्लस हिस्टॉन प्रोटीन असेल तर क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनतं आहे. तुम्ही म्हणणार सर आम्हाला क्रोमोझोम म्हणजे काय कळत नाही आहे. तर बघा क्रोमोझोम कसा असतो बघा, समजा योग आहे म्हटलं की नाही, याला म्हणायचं क्रोमोझोम, बरोबर आहे. इन ॲडिशन युकॅरियोटिक सेल हॅव व्हरायटी कॉम्प्लेक्स. काय शब्द वापरला बघा की व्हरायटी कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. देअर जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इनटू क्रोमोझोम. बरोबर आहे काय बघा. ऑल युकॅरियोटिक सेल आर नॉट आयडेंटिकल. सर्व युकॅरियोटिक एकसारखे नाही आहेत, कारण की प्लांट, ॲनिमल, फंजाई, प्रोटिस्टा यांचे सर्वांचे सेल काही आहेत एकसारखे नाही आहेत, वेगवेगळे आहेत. ओके, नेक्स्ट घेऊया. काय दिले बघा, तर दिसतायला बघा की प्लांट अँड ॲनिमल आर डिफरंट ॲज द प्रोसेस सेल वॉल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक असेल तर सेल वॉल. प्लांटमध्ये सेल वॉल आहे, ॲनिमलमध्ये नाही. प्लांटमध्ये प्लास्टिड आहे, ॲनिमलमध्ये नाही. प्लांटमध्ये लार्जर सेंट्रल व्हॅक्यूल आहे, जे ॲनिमलमध्ये ॲब्सेंट आहे. एवढा फरक आम्हाला बरेच दिवसापासून आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑन अदर हँड दुसरा विचार केला तर ॲनिमल सेल हॅव सेंट्रिओल. ॲनिमलमध्ये सेंट्रिओल आहे, पण प्लांटमध्ये ॲब्सेंट आहे. तुम्ही म्हणणार या सेंट्रोलचा उपयोग काय होतोय, कशासाठी होतोय, जाणून घ्यायचं आहे. हां ओके सर, आम्हाला काय करूया की तो मला फरक समजून घ्यायचा आहे. तर सेंट्रोलची रिक्वायरमेंट जी आहे, ज्यावेळी सेल डिव्हिजन होणार असत्या तर न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरस बनलं जाते. हे असं बघा, फुटबॉलचं मैदान म्हणजे न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरस, आणि हा सेंट्रिओल आहे. दोन्ही अपोजिटला तुम्हाला असा यो सेंट्रोल दिसतोय. आणि ह्याच्या जर तुम्ही गेला तर हे असतात क्रोमोझोम. बघा, जर ह्यो सेंट्रिओल जर नसेल तर ॲनिमल सेलमध्ये सेल डिव्हिजन होणार नाही. हा MCQ आम्हाला दिसून आला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण. आता आपल्या समोर आहे बघा की आमच्यासमोर एन्झायटीची इमेज आहे. ही दिसायला मला प्लांट सेल. तर प्लांट सेल आपण कसं रिकग्नाइज करणार बघा. प्लांट साईडला समोर असेल तर सर्वात बाहेर काय आहे, सेल वॉल. त्याच्या आत असणार प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला आम्ही काय म्हणतोय, सेल मेम्ब्रेन. ओके, त्यानंतर सेंट्रली आहे व्हॅक्यूल. हा दिसत आहे का बघा, व्हॅक्यूल आहे बघा, हा व्हॅक्यूल आहे. हां, आणि व्हॅक्यूलची जी काही लेअर आहे, एक क्वेश्चन आहे, व्हॅक्यूलची जी काही लेअर आहे त्याला म्हणतो आपण टोनोप्लास्ट. लक्षात लिहून ठेवा कुठं तर, टोनोप्लास्ट. आणि व्हॅक्यूलच्या आत जे काही तुम्हाला जे फ्लुइड दिसाले, हे जे फ्लुइड दिसाले याला काय म्हणणार, हे जे फ्लुइड आहे ना, हे फ्लुइड आहे म्हणायचं सेल सॅप. काय म्हणायचं, सेल सॅप. याचा अर्थ सर तुम्ही म्हणणार की व्हॅक्यूल कसं बनलं असेल, टोनोप्लास्ट प्लस
सेल सॅप म्हणजेच काय बनला असेल, व्हॅक्यूल बनला असेल, जो आम्हाला प्लांट सेलमध्ये दिसतोय. ओके. नेक्स्ट आता ते काय दिसायला बघा की आमच्याकडं ॲनिमल सेल दिसायला आहे. ॲनिमल सेल आम्ही लगेच ओळखू शकतोय की त्याच्या सर्वात आउटरला सेल मेम्ब्रेन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, सेल मेम्ब्रेन. बघूया कुठं दिसते काय, सेल मेम्ब्रेन. हां आहे बघा सर, प्लाझ्मा मेम्ब्रेन नावाने लिहिलं आहे. ओके, हुशार आहात. कारण ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहे. त्यानंतर मगाशी मी सांगितलं की तुम्हाला सेंट्रिओल आहे बघा, दिसायला काय सेंट्रिओल, हे बघा सेंट्रिओल. सेंट्रिओलचं काय असते माहिती काय, परपेंडिक्युलर असते, 90 डिग्रीचा अँगल करतोय. इथं तुम्हाला समजत नसेल तर पहा. प्लांटमध्ये लायझोझोम एक आहे महत्त्वाचा. ओके, बाकीचा आपण डिटेल आपण नंतर बघूया. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट घेऊया. आता जरा बघूया, हे आम्ही आता काय करणार आहोत की सेल वॉल काय करायचे, आम्हाला सेल वॉलच्या बाबतीत माहिती घ्यायची आहे. जरा मी बाजूला होतो, पेन घेतला तरी घोळ झालेला आहे. मी इकडे येतो पहिला. तर काय झालं बघा की सेल वॉल, की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहे, पण प्लांटमध्ये आहे, फंजाईमध्ये आहे, बरोबर आहे, बॅक्टेरियामध्ये आहे. सेल वॉल काय आहे बघा, सेल वॉल नॉन लिव्हिंग, रिजिड म्हणजे मजबूत, मजबूत, एकदम रिजिड. काही लोकांनी ह्या वर्डचा मिनिंग कळत नाही, मग काही वेळा अवघड वाटते. काय सांगितलं बघा की सेल वॉल इज रिजिड स्ट्रक्चर इज कॉल्ड, नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर इज कॉल्ड सेल वॉल. फॉर्म आउटर कवरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर फंजाई अँड प्लांट. द सेल वॉल काय दिलं बघा, सेल वॉल इज नॉट अ गिव अ शेप. सेल वॉल फक्त शेप द्यायचं काम करत नाही आहे. मग काय करते बघा काम, तर सेल वॉल, एक मिनटं, सेल वॉल नॉट ओनली गिव शेप ऑफ द सेल, सेलला आकार द्यायचं काम करत नाही, तर त्याचबरोबर मॅकॅनिकल सपोर्ट, डॅमेज, मॅकॅनिकल जे डॅमेज आहे किंवा इन्फेक्शन, समजा एक बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरिया जर बॅक्टेरियोफेग व्हायरसनं इन्फेक्शन करायचा प्रयत्न केला तर सर्वात बाहेर त्याचा मुकाबला सेल वॉल बरोबर होणार. म्हणजे सेल वॉल काय होणार, एक प्रोटेक्टिव्ह नेचरनं काम करायला. हो का, सेल वॉल सेलचं शेप द्यायला, पण मॅकॅनिकल सपोर्ट, इन्फेक्शनपासून बचाव, हेल्प सेल टू सेल इंट्रॅक्शन. काय करते बघा की सेल वॉल काय करत्या, बाजूच्या सेलला काय केलं, इंट्रॅक्शनला मदत करत्या. प्रोव्हाइडेड बॅरियर मीन्स अडथळा, टू अनडिझायरेबल मॅक्रोचा अर्थ लार्जर, अनडिझायरेबल नको असलेले म्हणजे जे काही मॅक्रो मॉलिक्युल आहेत लार्जर, जे आम्हाला सेलमध्ये यायला नको आहेत, त्यांना आम्ही बॅरियर समान, बॅरियर म्हणजे सर अडथळा. ओके, नेक्स्ट घेऊया. चला बघा, आता काही वेळात प्रश्न येईल बघा की सेल वॉल काय सांगितलं बघा की सेल वॉल जे आहे, एक मिनटं जरा छोटं ठेवूया, की सेल वॉल अलगी म्हणजे काय सर, शेवाळ मराठीवाली आहे ना आपण. अलगी हॅव सेल, अलगीची सेल वॉल मेड अप सेल्युलोज गॅलेक्टोन मॅनर्स. हा MCQ आहे. अँड मिनरल लाईक कॅल्शियम कार्बोनेट वाईल अदर प्लांट इट. एक लक्षात ठेवा, अलगीची सेल वॉलमध्ये सेल्युलोज आहे, गॅलेक्टॉन मॅनर्स आहे, पण प्लांटमध्ये, प्लांटची जर तुम्ही बघितला, इन प्लांट सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन, दोन वेगवेगळे क्वेश्चन आहेत. अलगीच्या सेल वॉलमध्ये तुम्हाला सेल्युलोज, गॅलेक्टोन मॅनर्स पाहायला मिळणार, पण प्लांटच्या सेल वॉलमध्ये काय आहे,
सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन अँड प्रोटीन. 2 डिफरंट क्वेश्चन आहेत. बरं ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. द सेल वॉल ऑफ यंग प्लांट सेल, जी यंग प्लांट आहे तर त्यामध्ये सेल वॉल काय आहे? प्रायमरी सेल वॉल कॅपेबल ग्रोथ. सेल वॉल काय करत्या? ग्रोथ करत्या, ग्रोथ स्वतःची वाढ करत्या. विच ग्रॅड्युअली डिसेमिनायझेशन काय करायला बघा, ग्रॅड्युअली काय करायला की डिसेमिनायझेशन करायला. द सेल मॅच्युअर अँड सेकंडरी फॉर्म द इनर मेम्ब्रेन टू साईड. काय म्हणते बघा की ह्यातून काय समजाले आपल्यासनी. एक मिनटं जरा वर जाऊ दे. हा तर सेल वॉल ऑफ यंग प्लांट सेल, यंग प्लांट सेलमध्ये जी सेल वॉल आहे ती जी प्रायमरी वॉल आहे इज कॅपेबल ग्रोथ. म्हणजे सेल वॉलमध्ये जी प्रायमरी वॉल आहे यंग सेलमध्ये ती ग्रो करते ग्रॅड्युअली. अँड द सेल मेम्ब्रेन सेकंडरी वॉल फॉर्म इनर साईड ऑफ सेल. आणि त्याच्या आत प्रायमरी वॉलच्या आत सेकंडरी वॉल बनले जातात. तर काय होते, सेल वॉल बनताना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी 3 लेयर बनले जातात. यंग जी सेल असत्या ती प्रायमरी ग्रोथ करत्या, त्याच्या आत सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळत्या, त्यानंतर टर्शरी ग्रोथ आम्हाला पाहायला मिळत्या. त्यानंतर दिलेला आहे मिडल लॅमेला. काय दिले बघा, मिडल लॅमेला. तर काय दिले, मिडल लॅमेला, द मिडल लॅमेला इज अ लेअर मेनली कॅल्शियम. हा प्रश्न आला MCQ. मिडल लॅमेला इज अ लेअर मेनली ऑफ कॅल्शियम पेक्टेज. मग प्रश्न विचारणार मिडल लॅमेला कशापासून बनलेले आहे, तर कॅल्शियम पेक्टेज. हा MCQ म्हणून लिहून ठेवा, बुकमध्ये अंडरलाईन करा. विच होल्ड ग्ल्यू, ग्ल्यू म्हणजे गम, होल्ड म्हणजे पकडून धरणे. डिफरंट बाजूच्या, नेबरिंग सेल बाजूची शेजारी सेल. म्हणजे मिडल लॅमेला काय करत्या की बाजूची सेल आहे त्याला पकडून धरायचं काम करत्या. समजा आपण काय करूया, एक इमेज काढायचा प्रयत्न करूया. काय की माझ्याकडे काय आहे, ही एक प्लांट सेल आहे, ह्याच्या बाजूला सेकंड प्लांट सेल आहे. ही जी ब्लॅक केल्या आहे त्याला काय म्हणूया आपण, सेल वॉल. काय म्हणूया आपण, सेल वॉल. त्यानंतर ह्याच्या आत जे आहे, ह्याच्या आत आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन ह्याला म्हणूया आपण सेल मेम्ब्रेन. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्लांट सेलमध्ये जी सेल वॉल आहे ती काय आहे, नॉन लिव्हिंग आहे. आता या दोघांच्या मध्ये मिडल लॅमेला ही काय करते बघा की ह्या दोघांच्या मध्ये ही मिडल लॅमेला असते. असं काय, मिडल लॅमेला. म्हणजे याचा अर्थ काय होईल की मिडल लॅमेला सिमेंटिंग लेअर आहे. या दोन्ही नेबरिंग सेलला, सेल नंबर 1 आणि सेल नंबर 2ला, सेल नंबर 1 सेल नंबर 2ला एकत्र ठेवण्याचं काम आहे, करते. काय करत्या, दिले बघा मिडल लॅमेला काय करते, होल्ड द डिफरंट नेबरिंग सेल टुगेदर. 2 सेलना एकत्र ठेवायचं काम कोण करते, मिडल लॅमेला. द सेल वॉल ऑफ मिडल लॅमेला मे बी ट्रान्सफर बाय प्लाझ्मोडेस्माटा. सेल वॉल आणि मिडल लॅमेलामधून एक ट्रान्सफर जो काही थ्रेड बाहेर पडतो त्याला प्लाझ्मोडेस्माटा म्हटलं जातं आहे. विच कनेक्ट सायटोप्लाझम ऑफ अ नेबरिंग सेल. आता काय केलं बघा की परत तुम्हाला तीच इमेज काढायला लागते वाटतं. काढूया आपण, जरासं प्रयत्न करूया. एक मिनटं. ओके, छानपैकी झालेलं आहे. समजा परत एकदा बघा की मी काय करतो, परत एकदा इमेज काढतो. ही माझ्याकडे आहे प्लांटची एक सेल, ही आहे प्लांटची दुसरी सेल. हां, समजा एक तिसरी पण घेऊया आपण. ह्याला काय म्हणूया आपण, ही जी आहे त्याला म्हणूया आपण सेल वॉल. ब्लॅकने लिहिलं म्हणजे सेल वॉल. ह्याच्या आत आहे
सेल मेम्ब्रेन, याला म्हटलं सेल मेम्ब्रेन. आता काय होले, ह्या दोघांच्या मध्ये काही आहे, मिडल लॅमेला आहे. मगाशी मी दाखवलो हे मिडल लॅमेला, ह्या दोघांना काय करते, मिडल लॅमेला आहे, कनेक्टिंग दोघांना. त्याचबरोबर की ह्या सायटोप्लाझममधून आणि सेल मेम्ब्रेन काही थ्रेड बाहेर पडतात, इकडून इकडं, या दोन्ही, हा इकडं बाहेर पडला आहे, हा इकडं पडला आहे, आणि काय करतात, ही दोन्ही सायटोप्लाझम एकमेकाला कनेक्ट करतात, आणि ह्यालाच म्हटलं ते प्लाझ्मोडेस्माटा. ह्यालाच म्हणायचं प्लाझ्मोडेस्माटा. म्हणजे प्लाझ्मोडेस्माटाची गरज का पडली, कारण प्लांटमध्ये आउटर जी लेअर होती ती काय होती बघा, या ठिकाणी सेल वॉल नॉन लिव्हिंग आहे, त्यामुळे डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकत नाही आहे. म्हणून आम्हाला सायटोप्लाझममधून काही थ्रेड बाहेर पडलं आणि एकमेकाचे सेल कम्युनिकेशन करण्यामध्ये मदत करायला लागली, ह्याला म्हणायचं आपण प्लाझ्मोडेस्माटा. ओके, चला ठीक आहे. आता बघा परत बघा काय सांगते, द सेल वॉल मिडल लॅमेला, काय सांगितलं बघा, सेल वॉल आणि मिडल लॅमेला विच कनेक्ट सायटोप्लाझम बाय नेबरिंग सेल. ओके, मग हेच काढलं होतं आपण. ओके, चला ठीक आहे. तर इन्फॉर्मेशनमध्ये थोडंसं बघूया. द प्लांट सेल हॅव डेफिनेट रिजिड सेल वॉल, एक प्रश्न आहे. द मोस्ट स्ट्रिकी डिफरन्स बिटवीन प्लांट अँड ॲनिमल इज अ सेल वॉल अब्सेंट इन ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमलमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक पाहायचा असेल तर काय आहे, सेल वॉल प्लांटमध्ये प्रेझेंट लिहूया आपण आणि ॲनिमलमध्ये ॲब्सेंट. सेल वॉल इज डेड, बघा मग असे डेड म्हणजे नॉन लिव्हिंग आहे. परमेबल सेल वॉल कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लांट सेल. परमेबल म्हणजे परवानगी देते, काय करते, परमेबलचा अर्थ काय आहे, परवानगी. सेल वॉल काय दिले बघा, सेल वॉल इज अ प्रॉडक्ट ऑफ सेल. प्रश्न आला बघा की एक प्रश्न विचारला जातोय की सेल वॉल इज अ प्रॉडक्ट ऑफ सायटोप्लाझम. सेल वॉल हे सायटोप्लाझमचं प्रॉडक्ट आहे असं म्हटलं जाते. सेल वॉल डज नॉट ॲक्ट फिजिओलॉजिकल बाउंड्री बॅरियर किंवा बाउंड्री समान काम करत नाही आहे, कारण सेल वॉलमधून काय करणार, कंटेन आत बाहेर करू शकतात. तर काय दिसायला बघा आमच्याकडं, तर आमच्याकडे काय आहे, हा प्लांट सेल आहे. परत येता बघा प्लांट सेल, सर्वात बाहेर आहे सेल वॉल. त्यानंतर बघा मेन फंक्शन, सेल वॉलचं मेन फंक्शन आहे मॅकॅनिकल, टू प्रोव्हाइड, मॅकॅनिकल सपोर्ट करायचा आहे आणि प्रोव्हाइड प्रोटेक्शन अँड शेप टू द प्लांट. सेल वॉल डिस्टिंग्विशेबल इंटू 3 लेअर. आता सेल वॉलचं डिटेल बघा पाहिजे. सेल वॉलमध्ये तुम्हाला 3 लेअर दिसाल्यात, कोणकोणते आहेत, प्रायमरी, काय लिहूया आपण, प्रायमरी वॉल, सेकंडरी आणि लास्ट आहे टर्शरी. हे लिहूया बघा टर्शरी. जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर अशा प्रकारे तुम्हाला दिसते बघा. तर इथं काय दिसलं बघा, सेल नंबर 1 आहे, सेल नंबर 2 आहे, सेल नंबर 1 आहे. म्हणजे सेल नंबर 1चा भाग हा आहे, 2 आहे. या दोघांना कम्युनिकेशन करणारा भाग जो असेल तर हा आहे बघा, दिसलं काय, व्हाईट दिसलं बघा. या दोघांची जर बाउंड्री भेटली, व्हाईट आहे बघा. या दोघांच्या मध्ये तुम्हाला जोडण्यासाठी काय दिसाले की मिडल लॅमेला कुठं आहे बघा, इथं आहे बघा, मिडल लॅमेला ह्याच्यात, मिडल लॅमेला. म्हणजे याचा अर्थ की सेल नंबर 1 आणि सेल नंबर 2 या नेबरिंग सेलला एकत्र ठेवत असताना
मिडल लॅमेला दिसाले आम्हाला. तर सेल वॉलमध्ये प्रायमरी आहे सेल वॉल, सेकंडरी आहे आणि टर्शियरी पण आहे. 3 प्रकारचं आपल्याला पाहायला मिळते. ओके. तर काय दिले, प्रायमरी सेल वॉल कशी आहे बघा. 1 to 3 थिकनेस. फर्स्टली अपेअर सेल वॉल कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. हा MCQ आहे. तुम्ही सेल वॉल जी आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी सेल वॉल ही सेल्युलोजपासून बनल्या, थिन आहे आणि इलास्टिक आहे. थिन आहे इलास्टिक. त्यानंतर आपण काय करूया की सेकंडरी बघा, ही आली आहे बघा सेकंडरी सेल वॉल जी आहे कशी आहे बघा. सेकंडरी सेल वॉल इट इज सिच्युएटेड इनसाइड प्रायमरी सेल वॉलच्या आत, इनसाइडचा आत 410 मायक्रोमीटर थिक आहे. डिपॉझिट ऑफ प्रायमरी वॉल थिक नॉन इलेस्टिक. आणि सेकंडरीमध्ये परत 3 आहेत, S1, S2, S3. आणि यापैकी S2 ही जास्त थिक आहे. S2 ही काय आहे, जास्त आम्हाला थिक पाहायला मिळते. ओके. त्यानंतर आहे टर्शियरी. काय दिसायला बघा, टर्शियरी वॉल कशी आहे बघा. टर्शियरी वॉल डिपॉझिट ऑफ फ्यू सेल, काही सेल डिपॉझिट आहेत. ड्राय प्लाझ्मा, डेड पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम मेड ऑफ झायॉन अँड सेल्युलोज. ओके. आता प्रश्न काय येणार, प्रायमरी सेल वॉल सेल्युलोजपासून बनल्या, टर्सरी सेल वॉलमध्ये झायॉन अँड सेल्युलोज आहे, सेकंडरी सेल वॉलमध्ये S1, S2, S3 आहे. त्यामध्ये S2 जी आहे ती थिक आहे. 1-2-4 प्रश्न इथंच काय होत्यात, क्रिएट होत्यात. बरं, ठीक आहे. तर एक पॉईंट इथे राहिला आहे, बघूया आपण. एक पॉईंट बघा. तर काय सांगितले बघा की बघा सेल्युलोज काय आहे बघा की प्लांटचे जे सेल वॉल आहे ती सेल्युलोजपासून बनले आम्हाला माहिती आहे. सेल्युलोज इज अ पॉलिसॅकराइड. सेल्युलोज इज अ पॉलिमर ऑफ बीटा डी ग्लुकोज. हा MCQ आहे. बीटा डी ग्लुकोज लिहून ठेवा. सेल्युलोज बाकीचं हे कंटेंट नुसतं वाचा आणि सोडून द्या. पण एक क्वेश्चन आहे, सेल्युलोज इज द पॉलिमर ऑफ बीटा डी ग्लुकोज. त्यानंतर बाकीचं कंटेंट जर आपल्याला वाचायचं असेल तर काय होऊया, सेल्युलोज इज अ प्रायमरी स्ट्रक्चर कंपोनंट ऑफ ग्रीन प्लांट. सेकंडरी वॉल कंटेन सेल्युलोज विथ व्हेरिएबल अमाऊंट लिग्निन आणि हेमिसेल्युलोज. लिग्निन अँड सेल्युलोज कन्सिडर टुगेदर लिग्नो सेल्युलोज. आता तुम्हाला प्रश्न विचारणार की सेकंडरी वॉल कशापासून बनल्या, तर तुम्ही म्हणणार सेल्युलोज आणि लिग्निन आणि हेमिसेल्युलोज. पण काही वेळा तुम्हाला लिग्नो सेल्युलोज ऑप्शन दिला तर हा सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. मोस्ट कॉमन बायोस्फिअर इन अर्थमध्ये सर्वात जास्त मिळणारा हा बायोस्फिअर आहे. ओके. त्यानंतर कुठला पॉईंट राहिला होता, ट्युनिकेट. हा भाग आहे ॲनिमल किंगडममध्ये. काय दिले, ओनली 1 ग्रुप ऑफ ॲनिमल ट्युनिकेट. आता ज्यावेळी ॲनिमल किंगडम आपण बघू ते ट्युनिकेट बघूया. स्वतःवर काय असते, लेअर असते. ॲबिलिटी टू क्रिएट सेल्युलोज. ॲनिमल सेल्युलोज कधीही तयार करत नाही आहे किंवा त्याचा यूज पण करत नाही. पण एक ॲनिमल असा आहे की ॲबिलिटी टू क्रिएट सेल्युलोज तयार करू शकतोय आणि यूज. हा MCQ आहे. त्यानंतर सम बॅक्टेरिया, दुसरा सम बॅक्टेरियाचं नाव आहे ॲसिटिक बॅक्टेरिया आर ऑल्सो नोन सिंथेसिस सेल्युलोज.
ॲसिटिक बॅक्टेरिया ही सुद्धा सेल्युलोज तयार करते, बरोबर आहे. त्यानंतर बघा की सेल्युलोज ज्यांना पाहिजे लिहून घ्या, हे पाहिजे असेल तर डायरेक्ट क्वेश्चन आहेत, ज्यांना वाटते त्यांनी काय करा, लिहून घेऊ शकता तुम्ही. बघा, फॉलिंग केमिकल डिपॉझिट सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉलमध्ये बघा काय काय डिपॉझिशन आहे. लिग्निनचं डिपॉझिशन असेल, क्युटीन, सुबेरिन. मग आता प्रश्न विचारणार, लिग्निन इज अ पॉलिमर ऑफ, लिग्निन इज अ पॉलिमर ऑफ, लिग्निन इज अ पॉलिमर ऑफ कोनिफेरल अल्कोहोल. क्युटीन इज अ पॉलिमर ऑफ फ्लॅटी ॲसिड. सुबेरिन इज अ पॉलिमर ऑफ फ्लॅटी ॲसिड, एक मिनटं, फॅटी ॲसिड. तर काय दिले बघा, सेल वॉल ग्रोथ, थिकनेस ऑफ सेल वॉल इन्क्रीज बाय, सेल वॉलची ग्रोथ होते, त्यामध्ये सेलची ग्रोथ होत असेल तर दोन प्रकारे होऊ शकते. त्याचं नाव आहे ॲपोजिशन अँड इन्स्ट्रुस्क्रिप्शन. ओके, तर आपल्याला दिसले मिडल लॅमेला. तर मिडल लॅमेलाची पोझिशन बघा की सेल बघा, सेल नंबर 1, सेल नंबर 2. हां, तर या दोघांच्याच बघूया की सर्वात बाहेर काय आहे बघा, की सर्वात बाहेर या ठिकाणी प्रायमरी, प्रायमरीच्या आत सेकंडरी, बरं, त्यानंतर सेल मेम्ब्रेन. पण दोन सेलच्या मध्ये सिमेंटिंग लेअर म्हणून काम करते. सिमेंटिंग लेअर जे आहे हे आहे मिडल लॅमेला, ह्या दोनच्या मध्ये. हे मिडल लॅमेला. नेक्स्ट बघा, मिडल लॅमेला. मिडल लॅमेला इट इज द फर्स्ट फॉर्म, इट इज फर्स्ट फॉर्म लेअर प्रेझेंट बिटवीन टू ॲडजसेंट सेल. दोन सेलच्या मध्ये बनणारी ही काय आहे, सेल आहे. मिडल लॅमेला इज सिच्युएटेड आउटसाइड प्रायमरी, प्रायमरीच्या बाहेर आहे. आउटसाइड, आउट म्हणजे बाहेर, इन म्हणजे आत. इट इज द इंटरसेल्युलर ॲट सिमेंटिंग लेअर. तुम्हाला मी सांगितलं होतं की समजा आपल्या इथं आसपास बांधकाम चालू असले तर बघा की जो काही गवंडी आहे तो अशी भिंत बांधत असेल बघा, यस, आणि काय करतं आहे, असं रेषा मारलं आहे, ह्या विटा लावल्यात, ही अशी भिंत बांधली. याचा अर्थ दोन ब्रिक्स, दोन विटाच्या मध्ये तो काय करतोय, सिमेंट भरतोय. काय भरतोय, सिमेंट भरतोय. ही काय असणार आहे, सिमेंटिंग लेअर म्हणूया आपण. काय म्हटलंय बघा, इट इज द ॲक्ट ॲज सिमेंटिंग लेअर बिटवीन टू ॲडजसेंट प्लांट सेल 1 आणि 2. कारण प्लांट का म्हटलं, सेल वॉल प्लांटमध्येच आहे, ॲनिमलमध्ये नाही. इट कनेक्ट टू प्रायमरी वॉल. बघा, प्रायमरी वॉलला आणि ॲडजसेंट, कारण प्रायमरी वॉलच्या बरोबर आउटसाईड तुम्हाला पाहायला मिळते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण. मिडल लॅमेला. काय सांगितलं बघा, मिडल लॅमेला इज मेड अप, मग सांगितलं की कॅल्शियम, पेक्टेज आणि मॅग्नीज. हा MCQ म्हटला होता. मोस्ट कॉमन एलिमेंट आहे कॅल्शियम. पेक्टिन
इज अ पॉलिमर ऑफ ग्लुकॉनिक ॲसिड अँड गॅलेक्ट्रॉनिक ॲसिड. हा MCQ आहे. काय दिसायला आहे? हा आमचा MCQ दिसायला आहे. मिडल लॅमिला इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ प्लांट सेल. हा प्रश्न लक्षात ठेवा. प्लांट सेल म्हटलं तर काय होणार? आउटर जी आहे ती मिडल लॅमिला आहे. रेपनिंग फूड म्हणजे पिकलेलं फळ, रेपनिंग फ्रूट ड्यू टू ॲक्टिव्हिटी पेक्टोलायझिंग. कारण मिडल लॅमिला कशापासून बनल्या? पेक्टिन. आणि याला डिझॉल्व करणारे एन्झाईम काय? पेक्टिएज. जर पेक्टिएज एन्झाईम जर वापरलं तर ही मिडल लॅमिला काय होऊ शकत्या? डिझॉल्व होऊ शकत्या, डिझॉल्व. म्हणून जे पिकलेले फळ आहे त्यामध्ये काय होणार? ते मिडल लॅमिला डिझॉल्व झालेले आहे आणि फ्रूट हे सॉफ्ट बनते, सॉफ्ट, मऊ. तुम्ही बघा पेरू, बघा पेरू, कच्चा पेरू बघा आणि पिकलेला पेरू. कच्चा पेरू जे आहे ते जो हार्ड असते, पिकलेला मात्र काय असते? सॉफ्ट असते. कारण दोन सेलच्या मध्ये जी मिडल लॅमिला होती ती डिझॉल्व झालेली आहे. काय आहे? डिझॉल्व झालेली आहे. किंवा आपण आंबा बघूया, आपण कच्चा आंबा बघूया किंवा पिकलेला आंबा बघूया. आपण कच्चा आंबामध्ये काय मिडल लॅमिला आहे, ही अजून काही आहे की हार्ड आहे, पण रिपनमध्ये काय झाली आहे? ती डिझॉल्व झालेली आहे. ओके. The plant fiber are present in bundle. Each plant fiber is a sclerenchyma cell. आता हे जरा असं भाग आहे ते ॲनाटॉमी मॉर्फॉलॉजीतला भाग आहे की प्लांटमध्ये तुम्हाला सिंपल आणि कॉम्प्लेक्स टिश्यू पाहायला मिळतात. बरोबर आहे? सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. सिंपलमध्ये पेरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा पाहायला मिळते आणि स्क्लेरेन्कायमा ही डेड आहे, डेड. आणि ह्या पासून धागा मिळतोय. फायबरचा अर्थ धागा. तर काय सांगितलं बघा? दिस सेल कनेक्टेड विथ मिडल लॅमिला. स्क्लेरेन्कायमामध्ये जो धागा मिळणार आहे, हा जो धागा आहे, हा फायबर आहे, तो मिडल लॅमिला जोडलेला आहे. मग काय करायला पाहिजे? ही मिडल लॅमिला डिझॉल्व करायला पाहिजे. दिस रिझन फायबर प्रेझेंट बंडल ऑप्टेन फायबर एन्झाईम पेक्टिएज. आता आले का मग असे बघा? पेक्टिएज. पेक्टिएज काय करणार? ह्या मिडल लॅमिला डिझॉल्व करणार. मिडल लॅमिला आणि फायबर आर सेपरेट. दिस प्रोसेस कॉल्ड ॲज रेटिंग ऑफ फायबर. यालाच काय म्हटलं ते? रेटिंग ऑफ फायबर. काही बॅक्टेरिया पण काम करतात. क्लोस्ट्रिडियम ॲसिटोब्युटॅरिकम ही बॅक्टेरियासुद्धा रेटिंग फायबरमध्ये काम करतात. फायबरचा अर्थ धागा. ही धागा जे पाहिजे हे कशापासून बनला आहे? स्क्लेरेन्कायमा, डेड सेल आहे, डेड टिश्यू म्हणतो आपण. आणि ह्यामध्ये जर आपल्याला जर थ्रेड पाहिजे असेल, धागा पाहिजे असेल, तर मिडल लॅमेला डिझॉल्व करण्यासाठी आम्ही पेक्टिएज वापरतोय. कारण का? मिडल लॅमेला कशापासून बनल्या? पेक्टिएज, कॅल्शियम पेक्टिएज, मॅग्नेसपासून बनलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे थ्रेड, धागा आपल्याला दिसालेत आपल्याला. त्यानंतर आपण एक बघूया आपण चित्र. समजा आपण काय केलं की ही दोन चित्र दिसाले. हा काय करतोय? ही एका घरात आहे, आणि हा दुसऱ्या घरात आहे. समजा हे दोघांचे दोन वेगळे घर आहेत. बरोबर आहे? तर काय करायचं आहे की ह्यांना कम्युनिकेशन करायचं आहे. तर कम्युनिकेशन करण्यासाठी हिने काय केलं असतील बघा की कम्युनिकेशन करण्यासाठी त्यांनी मगाचं बघूया आपण. हे एका वेगळ्या घरात आहेत.
आणि हा सुद्धा काय आहे, दुसऱ्या घरात आहे, वेगळ्या घरात आहे. तर यांना कम्युनिकेशन करायचं असेल तर काय करणार की ही दोघंजण जे आहे तर हे असं कोन लावलं जाते बघा. हे काही नाही, एक फुट्ट्याचा कोन घेतला जातो आहे, इथे घेतला जातो आहे, एक धागा बांधला जातो आहे, ह्या कानात एकटा बोलला जातो आहे आणि दुसरा ऐकतो आहे. म्हणजे काय झालं, हे कम्युनिकेशन झालं. तसंच ह्याला काय म्हणूया, प्लांट सेल. समजा ही एक प्लांट सेल आहे, ही काय आहे, ही एक प्लांट सेल आहे आणि दुसरी प्लांट सेल आहे. या दोघांना कम्युनिकेशन करण्यासाठी जे स्ट्रक्चर आहे सायटोप्लाझम, ह्याला म्हटलं होतं मग अशी प्लाझ्मोडेस्मेटा. प्लाझ्मोडेस्मेटा. आता प्लाझ्मोडेस्मेटाची रिक्वायरमेंट आहे फक्त आम्हाला कुठं पाहिजे बघा, प्लांट सेलमध्ये. ॲनिमल सेलमध्ये याची रिक्वायरमेंट नाही आहे, बरोबर आहे. ॲनिमल सेलमध्ये काय आहे बघा की डायरेक्ट सेल वॉल नाही आहे. ॲनिमल सेलमध्ये काय आहे की डायरेक्ट सेल आहेत, सेल मेम्ब्रेन एकमेकाला कम्युनिकेशन करतात. ही सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन काय आहे, लिव्हिंग आहे. मग प्रश्न विचारणार प्लाझ्मोडेस्मेटा तुम्हाला कुठं पाहायला मिळणार, तर ऑप्शन काय असणार बघा, काय असणार. ओके चला ठीक आहे, समजलं तुम्ही. समजलं तुम्ही, प्लांट सेल. Plasmodesmata first observer Strasburger. This protoplasmic connection through cell wall bridge. Bridge म्हणजे पूल, दोन सेलच्या मधला ब्रिज म्हणूया, पूल म्हणूया. सायटोप्लाझमिक ब्रिज प्रेझेंट बिटवीन ॲडजसेंट सेल कॉल्ड प्लाझ्मोडेस्मेटा. स्टार करा, प्लाझ्मोडेस्मेटा. चला ठीक आहे. Plasmodesmata is fine cytoplasmic canal which lined by plasma membrane and obtain his tubule. ER डेस्मोट्युबुल. काही ते एक शब्द वापरला आहे बघा, डेस्मोट्युबुल. प्लाझ्मोडेस्मेटा जी आहे, काय म्हटलं बघा की प्लाझ्मोडेस्मेटा फाईन सायटोप्लाझमिक कॅनल विच लाइनड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. बाजूला काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन, आणि हॅज अ ट्युबुल ऑफ ER. समजा या ठिकाणी ऑप्टेन हॅज अ ट्युबुल, ट्यूब समान स्ट्रक्चर. ER इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला म्हटले डेस्मोट्युबुल. जर ER पासून बनली तर काय म्हणायचं, डेस्मोट्युबुल. प्लाझ्मोडेस्मेटा जी ट्यूब आहे ती ER पासून बनली की डेस्मोट्युबुल शब्द वापरायचं. ओके. तर काय दिसाले बघा की जर तुम्ही बघितला तर इथे दिसाले तुम्हाला की प्लाझ्मो दोन सेल आहेत, सेल 1 सेल 2. जर तुम्ही बघितला असेल तर काय दिसाले बघा, सेल वॉल आहे, म्हणजे सर्वातची बाहेर आहे ही काय आहे, सेल वॉल आहे, सेल वॉल आहे. आणि आत येलो कलरची दिसाल्या ते काय दिसाल्या बघा तुम्हाला, येलो कलर आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी असं म्हणूया सायटोप्लाझम म्हणूया आपण, पण ह्याच्या बरोबर ही सायटोप्लाझमचं आहे थ्रेड. यातून जे थ्रेड बाहेर पडले याला म्हटलं ते प्लाझ्मोडेस्मेट. आता हे ॲपोप्लास्ट, सिम्प्लास्ट आपण नंतर विचार करूया. काय होणार, वॉटरची मुवमेंट सेल वॉल होत असेल, वॉटरची मुवमेंट सेल वॉल टू सेल वॉल, तर काय म्हणायचं त्याला की ॲपो. आणि जर समजा सायटोप्लाझममधून जात असेल तर सिम्प्लास्ट. ओके. विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मोडेस्मेटा. समजला आम्हाला, प्लाझ्मोडेस्मेटा फक्त प्लांट सेलमध्ये पाहायला मिळतात. सायटोप्लाझमिक थ्रेड आहेत,
ऑल द प्रोटोप्लास्ट लिव्हिंग सिस्टम लिंक टू द बाय कंटिन्युअस सिस्टम इज कॉल्ड अ सिम्प्लास्ट. जे प्रोटोप्लास्ट आहे, सेलच्या आत जो काही प्रोटोप्लास्ट आहे, न्यूक्लिओप्लाझम, सायटोप्लाझम एकत्रपणे काय म्हटलं, प्रोटोप्लास्ट, हे एकमेकाला लिव्हिंग सिस्टमला कंटिन्युअस जोडलेलं आहे, त्याला म्हटलं असते सिम्प्लास्ट. काय म्हटलं आपण, सिम्प्लास्ट. ठीक आहे. तर इथं आपला या ठिकाणी हा भाग काय होतोय, क्लिअर होतोय. ओके, हा भाग काय होता आपला इथं क्लिअर होतोय. ओके, बाय.